हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आज चिनूची एक्झाम संपली आहे आणि आजच्याच दिवशी आम्ही निघालो आहोत हिमाचल प्रदेशच्या ट्रिपला. आमची ट्रिप ऑलरेडी प्लॅन होती आणि फायनली आज चिनूची एक्झाम संपलेली आहे आणि आज आम्ही निघालो हिमाचल प्रदेशच्या ट्रिपला. तर आजच्या ट्रिपला जात असताना आता वाजलेले आहेत रात्रीच्या 12 आणि आम्ही ठरवलं आहे की एक मस्त असं चॅलेंज करायचं. आणि ते चॅलेंज असं आहे की आत्ता रात्री 12 वाजतापासून उद्या 12पर्यंत कोणीही झोपणार नाही, उद्या सकाळी 12पर्यंत. सो आमची जी फ्लाईट आहे ती आहे 3:45ची. सो आम्ही आत्ता जाऊ एअरपोर्टला, तेव्हापासून पूर्ण वेळ जागे राहणार आहोत. आणि ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सर्व दाखवेल, आमच्या ॲक्टिव्हिटीज, की आम्ही एअरपोर्टवर जातो आहे, मग आम्ही तिकडे काय करतो आहे हे सगळं दाखवेल. आणि मग जो झोपेल तो हरेल. सो आमच्या तिघांचं हे चॅलेंज आहे की आमच्या तिघांपैकी कोणीही झोपणार नाही आहे. आणि बाय द वे हे चॅलेंज चिनूनच लावलेलं आहे, चिनूनच ठरवलेलं आहे की आपण असं चॅलेंज करायचं की कोणीही झोपणार नाही. येस. आणि आज चिनू शाळा सुटल्या हे बघा मस्त हेअरकट करून आलेला आहे कसा. ओके, एकदम हिरो बनून चाललेला आहे. बघूया झोपतोय की नाही हा हिरो. मी नाही झोपणार. हा बघूया. खाली ओला कॅब आलेली आहे. आम्ही 12 वाजताच ओला कॅब बोलवली आहे, कारण पुढे जर ट्रॅफिक वगैरे लागलं तर लेट नको व्हायला, म्हणून थोडी लवकरच बोलवली. सोबत घेतलेल्या सर्व बॅग्स बसायला हव्यात म्हणून आम्ही थोडी मोठीच कॅब बुक केली आहे. फायनली सगळ्या बॅग्स आम्ही गाडीत ठेवलेल्या आहेत आणि आता आम्ही एअरपोर्टला निघतो आहे. विचार केला होता की ट्रॅफिक जास्त असेल रस्त्यावरती, पण रात्रीच्या 12 वाजलेत आणि रोडवरती खरं तर बिलकुल ट्रॅफिक दिसत नाही आहे, त्यामुळे आम्ही वेळेतच एअरपोर्टला पोहोचलो. आज आमचं खरं तर न झोपण्याचं चॅलेंज आहे आणि एअरपोर्टला पोहोचल्यावर लगेचच झोप यायला लागली. तर फायनली आम्ही एअरपोर्टवरती पोहोचलो आहे. आम्ही खरं तर जरा लवकरच एअरपोर्टला पोहोचलो आहे, त्याच्यामुळे आम्ही लगेच गेल्यानंतर चेक इन न करता थोडं वाट पाहत थांबलो होतो. हा चिनू, आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहे. आता आमचं जे चॅलेंज आहे की कोणीही झोपायचं नाही, पण मला आत्ताच जांभळ्या यायला लागल्यात. आणि वसंतला झोप आली आहे का? हो, खूप आली आहे. हां, मला पण खूप झोप आली आहे. पण आपलं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही ठरवलं की समोरच उडान यात्री कॅफे आहे आणि इथं मस्त असा चहा घेऊयात, मग झोप जरा उडून जाईल. वसंतचं असं म्हणणं आहे की उडान यात्री कॅफेमध्ये खूप रिझनेबल रेटमध्ये चहा किंवा बाकीचे सगळे पदार्थ मिळतात म्हणून. उडान यात्री कॅफे प्रत्येक एअरपोर्टवरती असलेलं इकॉनॉमिकल कॅफे आहे आणि तुम्हाला इथे 10 रुपयाला चहा, 20 रुपयाला कॉफी अशा नॉमिनल रेट्समध्ये तुम्हाला हे सर्व मिळू शकतं. त्यामुळे हे नक्की तुम्ही ट्राय करा उडान यात्री. आणि हे ना एंट्री केल्यानंतर लगेच असतं. एकदा बॅग सबमिट केल्याने चेक इन केल्यानंतर आतमध्ये नसतात, हे फक्त बाहेर असतात. आम्ही फायनली ठरवलं की जाऊयाच आणि चहा तिथे घेऊयाच. खरं तर फक्त चहा घ्यायला गेलो, पण समोर समोसे आणि वडापाव पाहून ते सगळं खायची सुद्धा इच्छा झाली, पण मनावरती कंट्रोल करून फक्त चहाच घेतला. खरं तर चहा काही एवढा छान नव्हता, पण म्हणतात ना, एळेला केळं आणि वनवासाला सीताफळं, अगदी तसंच समजून हा चहा पिऊन घेतला. मी खरं तर पूर्ण चहा पिऊ पण नाही शकले. मी राहिलेला अर्धा चहा असाच फेकून दिला. अशा मस्त अशा चहाचं एक्सपिरियन्स घेऊन आम्ही पुढे चेक इनच्या लाईनमध्ये जाऊन थांबायचं ठरवलं. चेक इनची लाईन वाढतच चालली होती, मग ती अजून पुन्हा वाढतच जाईल, म्हणून ठरवलं की आता हा चहा राहू देऊयात आणि मग जाऊन चेक इनच्या लाईनमध्ये उभं राहूयात. लाईनमध्ये थांबून लगेच चेक इन करून घेतलं आणि आम्हाला तिथे गेट नंबर 4वरती जायला सांगितलं. मग आम्ही तिकडे निघालो, कारण आमची फ्लाईट गेट नंबर 4वरती येणार होती. गेट नंबर 4कडे जात असताना हे मध्येच असे मस्त स्टॅच्यूज दिसले आणि मग मी आणि चिनूने तिथे मस्त असा स्टॅच्यूजसमोर डान्स केला. इथं चिनू मला डान्स शिकवत होता की मनालीला जायचं ह्या गाण्यावरती कसा डान्स करायचा ते. मनालीला जायचं मनालीला. त्याचं गाणं तुम्ही ऐकलंच असेल. तर अशा प्रकारचं गाणं बोलत त्यानं मला डान्स शिकवला आणि डान्स शिकवताना तो पडलासुद्धा. केबिन लगेच चेकिंगच्या काउंटरवरती आम्ही पोहोचलो आहे आणि तर छोटासा एक प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून आम्हाला थांबावं लागतं आहे. तू सांग आपल्यासोबत काय इन्सिडेंट झाला. गाईस, आज आपल्यासोबत हा इन्सिडेंट झाला जिथं आपण मम्मा बॅग घेऊन गेली होती. बॅगमध्ये शॅम्पूची बॉटल होती आणि 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 आर्मीनी कायमचं चेक इन करताना, बॅग चेक इन करताना त्यांनी आपला शॅम्पू ठेवून घेतला. कायमचं हां, नाही, ते असं म्हणाले की तुम्ही शॅम्पू केबिनमध्ये नाही घेऊन जाऊ शकत, केबिन बॅगमध्ये नाही घेऊन जाऊ शकत. तुम्हाला जर ते घेऊन जायचं असेल तर तुम्हाला ते ट्रॉलीमध्ये खालच्या चेक इन काउंटरला तिकडे सबमिट करावं लागेल आणि मग तो ट्रॉली बॅगमधून जाऊ शकतो, पण केबिन बॅगमधून नाही जाऊ शकत. मग आता आम्ही पुन्हा एकदा शॅम्पू ठेवण्यासाठी खाली निघालो आहे, है ना, आणि मग परत माघारी वरती येणार आहोत. सो तुम्ही पण जेव्हा पॅकिंग करत असाल
तेव्हा शॅम्पू तुमच्या केबिन बॅगमध्ये नका ठेवू, चेक इन बॅगमध्ये ठेवा, हो ना? हां येस. आता आपलं चॅलेंज स्टार्ट झालं गाईस. मग मम्माला झोप आली होती, मग त्यानंतर मम्माने चहा पिला, मी चहा पिला, बाबाने चहा पिला. मग त्यानंतर इथं आलं. मग हा खूप मोठा इन्सिडेंट झाला जिथं आमची बॅग चेक करताना आर्मीने डाऊट सांगितला, आपण शॅम्पू नाही घेऊ शकत, बॉटलचं शॅम्पू आपल्याला त्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवायचं असतं आणि त्या बॅगेत नाही ठेवायचं. हे अशी बॅग असते ना, तिथं नाही ठेवायचं असतं कधी. ती केबिन बॅग असते. आपण केबिनमध्ये सॅक घेऊन जाऊ शकतो ना, सो ती केबिन बॅग आहे. आपण ट्रॉली बॅग चेक इन करतो खाली, ती आपण. त्याच्यासाठी हा असा मोठा इन्सिडेंट झाला. त्यानंतर ओके फ्रेंड्स, तर आपलं जे चॅलेंज चाललेलं आहे की कोणीही झोपायचं नाही, तर झोप आली होती म्हणून थोडा चहा घेतला. आता चहामुळे झोप गेलेली आहे खरं तर. बघूयात किती वेळ झोप येत नाही आहे. आणि बॅग चेक इन झालेलं आहे ना, आता आम्ही इकडे येऊन बसलो आहे. वसंत खाली जाऊन चेक इन बॅगमध्ये शॅम्पूची बॉटल ठेवून आला. फायनली आता आमची शॅम्पूची बॉटल मनालीला पोहोचणार आहे. आणि हा चिनू त्या ऑफिसरला विचारत आहे की तुम्ही माझ्या बाबांना का चेक करत आहात म्हणून. एअरपोर्टवरती आम्ही वेटिंगसाठी थांबलो आहोत. आमचा आहे गेट नंबर 4 आणि आता झोप यायला लागली आहे. वसंतला जरा जास्त झोप आली आहे. माझे डोळे बघा. आणि माझे दात बघा किती लाल झाले. डोळे बघा ना माझे दात बघा. तर झोप तर आली आहे खूप, पण चॅलेंज ठरलेलं आहे की झोपायचं नाही आहे, म्हणून आम्ही झोपणार नाही आहे. 2:15 वाजलेत आणि प्रचंड झोप आली आहे, पण चॅलेंज ठरलेलं आहे की झोपायचं नाही आहे. आणि मला आता असं झालं आहे की मी इथं पण झोपून जाईल. चला जाऊया. खूप झोप आली, खूप झोप आली. फ्रेंड्स, मला झोप येते खूप जास्त, तरी पण मी त्याला होल्ड करतोय. चॅलेंज विनर व्हायला. तरी पण हा बाबा नाही आला. आपल्या फ्रेंडसोबत भेटतोय. तुला खूप झोप आली आहे? खूप झोप आली आहे तुला? मी ज्यांनी डोळे बंद केले तो आउट. ठीक आहे. नाही, झोपला तो ना. डोळे बंद केले काय? झोपला तो आउट ना, हो की नाही? मग तुला झोप आली आहे? मी त्याला खूप झोप आली आहे खरं तर, पण फक्त चॅलेंज जिंकायचं आहे म्हणून तो झोपत नाही आहे. वसंतचे डोळे कसे लाल लाल झालेत एकदम. इकडे बघू तू. आणि ह्याच्या जांभळ्यावरती जांभळे द्यायच्या चालल्यात. न झोपायचं चॅलेंज पूर्ण करायचं आहे म्हणून इकडचे तिकडचे ऑब्झर्वेशन्स चाललेत. आणि हे इथं वडापावची प्राईस किती आहे? वडापावची प्राईस आहे 120 रुपये. 120 रुपयाला वडापाव आहे, 130 रुपयाला समोसा आणि ब्रेड पकोडा 159 आहे का रे ते? 150. ओके. पाण्याची बॉटल आहे 70 रुपयाला. किती महागाई आहे ना एअरपोर्टवरती, सिरियसली. आणि मी याला म्हणत होते बॉटल घेऊयात आपण. मी म्हणत होते ना, इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. आता तो इकडं बघत नाहीये. मी त्याला म्हणत होते घरातून वॉटर बॉटल घेऊया, तर त्यानं घेतली नाही. आणि आता इथं एअरपोर्टला 70 रुपयाला वॉटर बॉटल आहे. बाय द वे, वडापावचा वास खूप मस्त येतोय. पण वडापाव आहे 120 रुपयांना. 120 रुपये. ह्याला कोल्ड्रिंक प्यायची. आमचं भाग मिल्का भाग चाललं आहे, कारण की आमची फ्लाईट येणार होती गेट नंबर 4ला आणि आम्हाला गेट नंबर 2ला ऑलरेडी सगळे पॅसेंजर्स चढलेत म्हणून सांगितलं आणि आम्ही धावत पळत गेलो. हे गेट नंबर कधी चेंज झालं हे आम्हाला कळलंसुद्धा नाही. त्यांनी खूप लास्टला अनाऊन्समेंट केली की चंदीगडची फ्लाईट गेट नंबर 2वरती आहे म्हणून. पण फायनली घाईघाईत का होईना आम्ही फ्लाईटमध्ये चढलो आहोत. इंडिगोच्या फ्लाईट्सचा हा प्रॉब्लेमच आहे की एकतर ते अचानकच गेट चेंज करतात आणि प्रॉपर इन्फॉर्म पण नाही करत. आणि एकतर ही फ्लाईट ऑलरेडी 15 मिनिटं लेट आहे आणि आता या फ्लाईटला टेक ऑफ करायलासुद्धा वेळ लागेल. मध्यरात्रीचे 3:30 वाजलेत आणि प्रचंड झोप आलेली आहे. फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि असं वाटतं आहे की आता मी हे चॅलेंज हारणार आहे आणि मी झोपून जाणार आहे. फायनली आता फ्लाईट टेक ऑफ करते आहे आणि आम्ही तरी झोपतो आहे असं मला वाटतं आहे. विचार केल्याप्रमाणे फ्लाईटनं टेक ऑफ करायला काही जास्त वेळ नाही लावला, लगेचच फ्लाईट टेक ऑफ झाली. त्याच्यामुळे आम्ही वेळेतच चंदीगडला पोहोचतो आहे असं वाटतं आहे. फायनली आम्ही सगळे आता मस्त असे ढगात पोहोचतो आहे. पण इकडे वसंतला लगेचच झोप लागलेली आहे.
फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या. चिनू काही झोपेचं नाव घेत नाही आहे, कारण की त्याला हे चॅलेंज हरायचं नाही आहे, म्हणून तो फ्लाईटमधून बाहेर पाहण्याचा आनंद घेत बसला आहे. चिनूला त्याची झोप घालवायची आहे, म्हणून त्याचं चाललं आहे की आता मम्मा मला काहीतरी घे फ्लाईटमध्ये खायला. आणि इथं फ्लाईटमध्ये चार्जेस खूप जास्त आहेत. आता मी त्याच्यासाठी कुकीज घेणार आहे, पाहूयात ते कितीला आहेत. मी चिनूसाठी कुकीजचा एक डब्बा घेतला, त्याच्यामध्ये 5 कुकीज आहेत आणि ते 5 कुकीज आहेत 200 रुपयांचे. आणि त्याच्यासोबत हा बकवास टेस्ट लागणारा ज्यूस फ्री आहे म्हणून त्यांनी आम्हाला दिला. त्याची टेस्ट खूप खराब आहे. मी तो ज्यूस तर नाही पिऊ शकले, पण चिनूने कुकीज संपवून टाकल्या. 4:30 वाजलेले आहेत आणि मला प्रचंड झोप आली आहे. 4:30 वाजलेत ऑलमोस्ट आणि तर मला 4:30 वाजून गेलेत आणि मला प्रचंड झोप आली आहे. मी आता झोपते. चिनू जागा आहे अजून. चिनू झोपणार नाही आहे, कारण त्याला बिलकुल झोप आलेली नाही आहे. झोपलेत. झोपलेत. आज मी विनर झाला आणि दोघे जणी हारले. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही चंदीगड एअरपोर्टवरती पोहोचलो आहे. आणि आमच्या कॅब ड्रायव्हरला मी कॉल केला की तुम्ही अजून का नाही आलात, तर तो म्हणतोय की तो 7 वाजता येईल. त्याला माहीत नव्हतं की 6 वाजता पोहोचायचं आहे म्हणून. आणि वसंत त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करतोय, तर तो फोन पण उचलत नाही आहे. अशा प्रकारे चंदीगडला पोहोचल्यानंतर ट्रिपची सुरुवात तर एकदम वर्स्ट झालेली आहे, कारण तो माणूस आम्हाला सांगत आहे की आम्हाला 1 तास वाट पाहावी लागेल. आता 6 वाजलेत आणि त्याला यायला 7 वाजतील. आता 1 तास आम्ही इथे कुठे थांबणार. तर आम्ही विचार करतोय की बाजूलाच एक कॅफे आहे, तिथं जाऊन बसूयात आणि थोडा वेळ वाट पाहूयात म्हणून. सकाळच्या 6 वाजता चंदीगडमध्ये प्रचंड थंडी आहे आणि आम्ही त्या माणसाची वाट पाहत ह्या कॅफेमध्ये थांबलो आहे. आणि इथं खूप सगळे मच्छर आहेत जे आम्हाला चावत आहेत. फायनली 1 तास चंदीगड एअरपोर्टवरती वाट पाहिल्यानंतर हा माणूस आम्हाला इथं घ्यायला आलेला आहे. आणि त्याची गाडी छोटी आहे, डिझायर आहे ही, त्याच्यामुळे सगळं सामान पुढे ठेवावं लागणार आहे. मेक माय ट्रिपसोबत डे बाय डे एक्सपिरियन्सेस खूप खराब होत चाललेत, त्याच्यामुळं मी मेक माय ट्रिप कधीच कोणाला रिकमेंड नाही करणार. आम्ही स्वतःच इथून पुढे मेक माय ट्रिप कधीच यूज करायचं नाही असं ठरवलं आहे. मेक माय ट्रिपचं मॅनेजमेंट खरंच खूप वर्स्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्यात आता काही पॉईंटच नाही आहे. बघूयात आता ह्या ट्रिपमध्ये पुढं अजून कसले एक्सपिरियन्सेस येणार आहेत. हा माणूस अशी नशा केल्यासारखा वाटत आहे, त्याच्यामुळे माहीत नाही की खरंच त्यानं केली आहे की नाही, पण त्याचा चेहरा तर तसाच वाटत आहे. या संतापजनक अशा एक्सपिरियन्ससोबत विचार केला की कुठेतरी जेवायला थांबूयात, म्हणून एका ठिकाणी ब्रेकफास्ट करायला थांबलो आम्ही. आणि हे त्या माणसाच्या ओळखीचं हॉटेल होतं म्हणून थांबलो. आणि इथं जेवण बिलकुल चांगलं नव्हतं. पराठा ऑर्डर केला, तोही चांगला नाही निघाला. त्यानंतर सँडविच ऑर्डर केलं, सँडविचमध्ये फक्त मेयोनीज आणि ऑनियन होतं, बाकी काहीच नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही पोहे ऑर्डर केले, तर पोहे असं वाटत होतं की पोहे तेलात बनवलेत की तेलातून तळून काढलेत ते कळत नव्हतं. मी हा व्लॉग एवढ्या डिटेलमध्ये यासाठी बनवत आहे, कारण ज्या प्रॉब्लेम्समधून आणि ज्या फ्रस्ट्रेशनमधून आम्ही गेलो ते दुसऱ्यांना सफर करायला लागायला नको. तुम्ही जेव्हा पण कधी मेक माय ट्रिप थ्रू एखादी ट्रिप अरेंज करत असाल ना, तेव्हा त्यांना खूप स्ट्रिक्टली काही इन्स्ट्रक्शन्स सांगणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला ड्रायव्हर कसा हवा आहे, तुम्हाला गाडी कोणती हवी आहे, ह्या खूप सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सांगू ना, तेव्हा कदाचित आपली ट्रिप चांगली होऊ शकते. फायनली आम्ही तिथून ते पोहे न खाताच तिथून निघालो. आणि हा जो आम्हाला ड्रायव्हर भेटला होता ना, तो खरंच खूप बकवास माणूस आहे हे आम्हाला डे 1 पासूनच कळायला सुरुवात झाली होती. आणि त्याच्यासोबत पुढं जाऊन आम्हाला खूप सगळे वर्स्ट एक्सपिरियन्सेस येणार आहेत हे सुद्धा माहीत होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेक माय ट्रिपला एवढे पैसे पे केल्यानंतर सुद्धा या सगळ्या सिच्युएशनमध्ये मेक माय ट्रिप काहीच हेल्प करत नव्हतं. फायनली हा सेकंड वर्स्ट एक्सपिरियन्स घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. आणि मनात कुठेतरी भीती होती की हा माणूस आपण एवढे पैसे भरून जी ट्रिप प्लॅन केली आहे ती अशी वर्स्ट तर करणार नाही ना, आणि ती खराब तर करणार नाही ना, या टेन्शनमध्येच फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो. मनालीमध्ये आम्ही कपूर हॉटेल बुक केलं होतं आणि हॉटेल तसं बाहेरून दिसायला चांगलं वाटत होतं. तिथं येऊन आम्ही चेक इन प्रोसेस कंप्लीट केली. त्यांना आधार कार्ड वगैरे दिल्यानंतर वरती रूम चेक इन करण्यासाठी निघालो. मनालीमध्ये प्रचंड थंडी आहे म्हणून आम्ही हीटर मागवला त्यांच्याकडून. आणि ही अशी काहीशी आमची रूम होती. रूम छान वाटली आम्हाला इथे. या रूमच्या व्हॅली व्ह्यूसाठी मेक माय ट्रिपनं आमच्याकडून 500 रुपीज एक्स्ट्रा घेतले होते. आणि व्हॅली व्ह्यू तुम्ही पाहू शकता, आम्ही 2nd फ्लोअरला आहोत आणि हा आहे समोरचा व्हॅली व्ह्यू. खरं तर तसं दिसायला काही खास वाटत नाही आहे, पण ठीक आहे, हाच व्हॅली व्ह्यू आम्हाला मिळणार होता. तर मेक माय ट्रिप चुना लावण्यामध्ये एक नंबर आहे हे तर आता कळायला लागलं आहे. ही रूम आम्ही बुक केली आहे 2000 रुपीज पर नाईट. त्याचबरोबर 500 रुपीज व्हॅली व्ह्यूचे म्हणून त्यांनी आमच्याकडून एक्स्ट्रा घेतलेत. आणि 500 रुपये एक्स्ट्रा आहेत हीटरचे. सो ती रूम आम्हाला टोटल पडली 3000 रुपयांना. आणि हा आहे हीटर ज्याचे 500 रुपीज पर नाईट आहेत, जे आम्हाला चेकआउट करताना पे करायचे आहेत.
रूममध्ये चेक इन करून झाल्यानंतर आम्ही लगेच बाहेर निघालो, कारण आम्हाला जेवण करायचं होतं. आम्ही सकाळपासून फक्त तो नाश्ताच केला होता, म्हणून मग लगेच रेडी झालो आणि जेवण करण्यासाठी बाहेर पडलो. तर आता बघा इकडे थंडी किती आहे. आता आम्ही बोलतोय आणि मागे दुसऱ्याचा डोर आहे. आता बघा म्हणजे लिटरली म्हणजे ना तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे नॉर्मल जरी श्वास घेतला ना आणि बोलतानाही, आणि रूममध्ये कमी आहे पण बाहेर खूप जास्त आहे. म्हणजे इट्स लाईक बघा आता चला हे 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 मॅजिक बघा, हे बघा, हे काही येत काय. या हॉटेलचा रेस्टॉरंट एरिया खरं तर खूप छोटा आहे, पण जेवण खूपच छान होतं. एक नंबर टेस्टी जेवण होतं इथे. खरंच खूप छान आणि टेस्टी जेवण असल्यामुळे आम्ही ठरवलं की जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत इथंच जेवण करायचं. इथं मनालीमध्ये लाईट खूप जास्त जाते आणि रिसेप्शनवरती तर आम्हाला सांगण्यात आलं की जर स्नोफॉल झाला तर खूप जास्त वेळ लाईट जाऊ शकते. मस्त पोटभर टेस्टी असं जेवण केलं आणि त्यानंतर ठरवलं आता रूमवर जाऊन थोडा आराम करायचा, कारण आज करण्यासारख्या काही ॲक्टिव्हिटीज नव्हत्या. आज आम्ही फक्त रूमवरती आराम करणार होतो, म्हणून मस्त पोटभर जेवण करून रूमवरती झोपायला गेलो. रूमवरती आल्यानंतर हा असा नजारा पाहत आम्ही झोपून गेलो. हा व्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.